हे बघा आता आपण ही माझी स्लीव कंप्लीट झालेली आहे आरीवर्कची शिव. तर तुम्ही बघता की याला हा म्हणजे माझ्या स्टुडंटनी केलेला ब्लाऊज आहे. तर याला तिने कसबने आउटलाईन नाही केली. तर असा ब्लाऊज जर आपल्याला शिवायचा असेल तर आपण हा आपला रेग्युलर फूट आहे तर हा आपण जर ठेवला तर तुम्ही बघू शकता अर्धा इंचाचा गॅप येतो. आणि आपण सिंगल फूट जर टाकला तर हा सिंगल फूट जो आहे ही माझी स्टिचिंग मशीन आहे तर हिला राईटने येतो. तर काय वेळेस काय होतं सिंगल फूटने पण अशी व्यवस्थित फिनिशिंग येत नाही. तर तुम्हाला मी दाखवते. बघू शकता. तर जर आपण घेतलं तर हे बघा यामध्ये पण थोडा प्रॉब्लेम आहे की हे बघा पुढे जात नाही आपली मशीन. पण आपल्याला जर एकदम फिनिशिंग पाहिजे त्यावेळेस आपण काय करायचं हो हा तर आपण बघितलं की हा सिंगल फूट असून आहे आपला तर त्यावर व्यवस्थित शिलाई येत नाही. मग काय करायचं आपण हा फूट काढून घ्यायचा. विदाऊट फूटनेच आपण याला आता शिवणार आहे. म्हणजे फायनल फिनिशिंग इतकी सुंदर येते ना की तुम्ही बघायला जाता. मी थोडं सेट करून घेते आधी माझा कापड. याला फक्त थोडं आपल्याला सांभाळून करावं लागते कारण की आपला दाब नसल्यामुळे हे आपला आता शिवून झालेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी बघा की फाईन शिलाई आलेली आहे. असं वाटणारच नाही. आपण याला एक दाबटीप पण आपण याच्यावर लावू शकतो कारण की दाबटीपला सुद्धा आपल्याला हे लागणार नाही आहे त्याच्यावर पावडी कारण की आपल्या डिझाईनच्या मधून आपण हे चालवू शकतो मशीन. हे बघा फाईन शिलाई येते एकदम. तर अशा छान छान व्हिडिओज बघण्यासाठी आणि छोट्या छोट्या टिप्स पण महत्त्वाच्या बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.